सर्वांना नमस्कार. आज जे पुस्तक मी वाचणार आहे ते आहे आद्य कृषक पृथुवैन्यू. याचे लेखक आहेत चंद्रहास जोशी. आद्य कृषक पृथुवैन्यू हा या धरेवरील पहिला अभिषिक्त राजा होय. तो चाक्षुष मन्वंतरात होऊन गेला. त्याची राजधानी गंगा यमुनेच्या काठी प्रयाग क्षेत्री होती. पृथूनेच प्रथम कृषीला प्रारंभ केला. तोच कृषीविद्येचा जनक असल्याने त्याला पहिला कृषक मानतात. आद्य कृषीवल मानतात. तोच पहिला अभिषिक्त राजाही होता, त्यामुळे त्याला आदिराजाही म्हणतात. धरती मातेला पृथ्वी हे नाव पृथूमुळेच मिळाले आहे. पृथूचे राज्य न्यायाचे, नीतीचे व धर्माचरणाचे होते. त्या पृथ्वीची ही चरित्रकथा. आदिमनू. श्री विष्णूच्या नाभिकमलातून उद्भवलेल्या ब्रह्मदेवाने एक जोडपे निर्माण केले. त्यातील पुरुष होता मनू व स्त्री होती शतरूपा. त्या मनूचे नाव होते स्वायंभुव. तोच आद्यमनू होय. या आद्यमनूनंतर मन्वंतर घडत गेले व एकापाठोपाठ स्वारोचिव, औतम, तामस, रैवत, चाक्षुष, वैवस्वत असे 7 मनू झाले. सध्या 7व्या मनूचे मन्वंतर सुरू आहे. त्यामुळे सूर्यसावर्णी, दक्षसावर्णी, ब्रह्मसावर्णी, धर्मसावर्णी, रुद्रासावर्णी, रौच्च व भौत्य असे 7 मनू होणार आहेत. अशी एकूण मनूंची संख्या 14 होते. चाक्षुष मनूची कथा. स्वायंभुव मनू जसा पहिला तसा हा चाक्षुष मनू 6वा मनू होय. याची कथा कहाणी मोठी रहस्यमय आहे. कोणत्या तरी गावातील अवनींद्र व गिरिभद्रा यांच्या कुटुंबातला हा पोरगा. तो लहान असतानाच एका चेटकिनीने त्याला पळविले आणि राजा विक्रांताच्या राणीच्या पलंगावर नेऊन ठेवले. तिच्या मुलास तेथून पळवून दुसरीकडे कुठेतरी नेले. या गोष्टीची कल्पना विक्रांत राजाला नव्हती. त्याने त्याचे पालनपोषण केले. नामकरण संस्कार करून त्याचे नाव आनंद असे ठेवले. पुढे उपनयन संस्कारही केला. त्यावेळी गुरुजी म्हणाले, तू आपल्या आईकडे जा व भवती भिक्षाम दधातू, आपण भिक्षा द्या असे म्हणून भिक्षा माग. त्यावर तो बटूने गुरुजीला विचारले, कोणत्या आईकडे जाऊ, जन्मदात्री की पालन करती? हा प्रश्न ऐकून गुरुजींना जिज्ञासा निर्माण झाली. ते म्हणाले, म्हणजे काय? त्यावर त्या बटूने सांगितले की, मी खरा अवनींद्र नावाच्या एका क्षत्रिय पित्याचा पोरगा. माझ्या जन्मदात्री आईचे नाव गिरिभद्रा व पालनकर्तीचे नाव हैमिनी आहे. या हैमिनीचा पुत्र चित्र. त्याचा पिता हाच राजा विक्रांत होय. तो चेटकिनीने विशाल गावी अग्रयबोध नावाच्या ब्राह्मणाच्या घरी ठेवला आहे. गुरुजी, आपल्या आज्ञेचे उल्लंघन मी कसे करू? आपणच सांगा की मी कोणत्या मातेकडे भिक्षावळीला जाऊ? आनंदचे हे सर्व ऐकून गुरुजी संभ्रमात पडले. ते विचारमग्न पाहून राजा विक्रांतने त्यांना काय घडले म्हणून विचारले. तेव्हा त्यांनी ही घडलेली घटना सांगितली. मध्येच आनंद म्हणाला, गुरुजी, जगातला हा विचित्र खेळ पाहून माझे मन उद्विग्न झाले आहे. मी आता तपश्चर्येला अरण्यात जाण्याचा विचारात आहे. तुम्ही व राजांनी मला तशी अनुज्ञा द्यावी आणि चैत्राला आणून राज्याचा वारस करावा, हेच उचित ठरेल. तोच राजा विक्रांताने चैत्र नावाच्या आपल्या खऱ्याखुऱ्या मुलाला आणले व ज्याने त्याला आजवर पोसले सांभाळले त्या अग्रयबोध ब्राह्मण दंपतीचा मोठा सत्कार केला. हे सर्व झाल्यावर आनंदला राजाने वनात जाण्याची अनुज्ञा दिली खरी, परंतु राजा राणी व त्यांचे गणगोत्र मनापासून हळहळले. गुरुजींचेही डोळे भरून आले. आनंदाने त्यांना मग समजाविले व तो तपश्चर्येसाठी दूर अरण्यात निघून गेला. तेथे त्याने एक पर्णकुटी बांधली. तिच्या अवतीभोवती झाडेवेली लावल्या. थोड्याच दिवसात ती बहरली. त्यांना फळाफुलांचे घोस लागले. सुगंधाने सारे वातावरण भरून गेले. पक्षी आले, हरणे आली, गाई वासरे बागडू लागली, पक्षीगण कूजन करू लागले, हरिण शावके उड्या मारू लागली. आनंदाची तपश्चर्या चालूच होती. आश्रमाला लागूनच नदी होती. नदीकाठी विशाल व उंच वृक्षराजी होती. त्याच नदीकाठी तृणधान्य उगवत असत. त्यावर आणि कंदमुळे, फळे यावर आनंद आपली क्षुधा क्षमवी, तर नदी जलाने तृष्णा भागवी. काही काळानंतर एक दिवस अकस्मात त्याची तपश्चर्या पाहून तेथे ब्रह्मदेव आले. त्यांना पाहून आनंद नतमस्तक झाला. ब्रह्मदेवांनीही आशीर्वाद दिला. आनंदाची चर्या अतिशय तेजस्वी होती. बुद्धी तीक्ष्ण होती. मन शुद्ध होते. त्याचे ते तेजस्वी डोळे, विशाल मस्तक, गौरवर्ण काया,
प्रसन्न मुखमंडल, उदार हृदय व तपश्चर्येवरील निष्ठा पाहून ब्रह्मदेव संतुष्ट झाले. त्याला कुरवाळीत ते म्हणाले, वत्सा, तू कशाला बरं ही तपश्चर्या करीत आहेस? देवादिदेवा, मोक्षप्राप्तीसाठी. आनंद म्हणाला, ठीक ठीक, तुझ्या मनातला हेतू छानच आहे, पण. ब्रह्मदेव म्हणाले, पण काय देवा? आनंद म्हणाला, सर्व कर्म भाग संपल्याशिवाय मोक्ष मिळत नसतो. ब्रह्मदेव म्हणाले, कर्मभोग? आनंद विचारात पडला. होय बेटा, तुझा कर्मभोग अजून संपला नाही, म्हणून तू 6वा मनू हो व कर्तव्यबुद्धीने प्रजापालन करीत राहा. योग्य वेळ आली की तू मोक्षाचा अधिकारी होशील. ब्रह्मदेवाने खुलासा केला. ठीक आहे देवा, असे म्हणून आनंदाने ब्रह्मदेवाला अभिवादन केले. तेव्हा ब्रह्मदेव त्याला म्हणाले, तू खरोखर द्रष्टा आहेस, चाक्षुष आहेस. जा, तू तुझ्या द्रष्टेपणामुळे यशस्वी होशील. असे म्हणून ते तेथेच त्या क्षणी अंतर्धान पावले. ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने आनंद पुढे चाक्षुष मनू या नावानेच प्रसिद्ध झाला. लोक त्याला 6वा मनू म्हणू लागले. त्याच्या मन्वंतरात प्रजाजन सुखी होते. यज्ञयाग चालत होते. धर्माचे पालन करून लोक आपापली कामे निष्ठेने करीत होते. दैन्य नव्हते, दुःखही नव्हते, अराजकही नव्हते, दुर्भिक्षही नव्हते. होती ती संपन्नता, कर्तव्यदक्षता, प्रसन्नता, कार्यतत्परता. चाक्षुष मनूची ही स्वयंभू मनूपासून 36वी पिढी होती. त्यानंतर त्याच्या वंशात 38व्या पिढीत अंग नामक राजा होऊन गेला. त्याचा पुत्र वेन हा होता. वेनचा पहिला पुत्र कृषक पृथुवैन्यू हा होय. त्याच पृथुवैन्यूची ही वेदक बोधक कथा. स्वेच्छाधारी वेन. चाक्षुष मनूच्या वंशातील 38वा राजा अंग होता. अंगराजा स्वतः धर्मनिष्ठ, यज्ञोपासक व प्रजावत्सल होता, परंतु तो निपुत्रिक होता, त्यामुळे सदैव चिंताग्रस्त राही. एकदा त्याने अश्वमेध यज्ञ केला, परंतु यज्ञातील हविर्भाव देव ग्रहण करीनात. हे पाहून राजाने पुरोहितांना त्याचे कारण विचारले. त्यावर पुरोहितांनी तो निपुत्रिक असल्याचे दर्शविले व त्यासाठी पुत्रकामेष्टी यज्ञ करण्याचे सुचविले. मग अंगराजाने पुत्रकामेष्टी यज्ञ केला. यज्ञदेवाने यज्ञवेदीतून प्रगट होऊन चरू दिला. तो राणीने प्राशन केला. त्यानंतर तिला पुत्ररत्न झाले. या पुत्राचे अंगराजाने लालन पालन केले. तो मोठा झाला तेव्हा त्याचा खोडकर व स्वच्छंदी स्वभाव डोळ्यात भरू लागला. लोक त्याला वेन म्हणू लागले. राजा अंगने वेनावर संस्कार करण्याचा खूप प्रयत्न केला, पण व्यर्थ. त्याच्या स्वभावातल्या स्वैराचाराला व दुष्प्रवृत्तीला आळा बसेना. हे पाहून राजा राणी उदास झाले व अरण्यात निघून गेले. अंगराजाने राजत्याग केल्यावर वेन राजा झाला. त्यामुळे तो अधिकच उन्मत्त बनला. वेन स्वभावतः उच्छृंखल, स्वैराचारी, स्वच्छंदी होता. त्यात भर पडली राजसत्तेची. त्यामुळे तो अधिक प्रमत्त बनला. तो प्रजेकडून सक्तीचे दान घेई, कर घेई, द्रव्य घेई, हवे ते घेई. पुरोहितांकडूनही यज्ञातील हविर्भाग मागे ते नाकारीत तेव्हा तो क्रुद्ध होई व त्यांचा यज्ञयाग बंद करून टाकी. पुरोहित म्हणत, हे राजा, यज्ञयाग व कर्मकांड तुझ्या कल्याणासाठीच आम्ही करतो. या यज्ञामुळे तुला दीर्घायुष्य लाभेल आणि प्रजेला सुखशांती मिळेल. राज्यातील सर्व अरिष्टांचा नाश होईल. प्रजाजनांना सुखसमृद्धी लाभेल. राष्ट्र उन्नत होईल, प्रगत होईल, शक्तिशाली बनेल. अग्नी म्हणजे देवांचे मुख. त्या मुखाद्वारे त्यांना आहुती दिली की ते प्रसन्न होतात व हवी ती उपकारक कृत्ये घडवून आणतात. देव म्हणजेच विश्वातील शक्ती केंद्रे होत. त्यांना संतुष्ट ठेवलेच पाहिजे. पुरोहितांचे म्हणणे पूर्णपणे ऐकून न घेता वेन म्हणे, मूर्खांनो, तुम्ही ज्या देवाची भक्ती करता तो यज्ञदेव कोण आहे? मी प्रत्यक्ष तुमचे योगक्षेम चालवितो, तुम्हाला अन्न पुरवितो, म्हणजे मीच तुमचा खरा देव आहे. शिवाय राजा हा प्रजेचा पालन करता असल्यामुळे तोच विष्णुरूप आहे. म्हणून तुम्ही तुमचे यज्ञयाग बंद करा व मलाच हविर्भाग द्या. वेनाच्या या उद्गाराने पुरोहित व प्रजा दोघेही उद्विग्न झाले. ते म्हणाले, वेनराजा, तू विष्णूंना मग हे घे, हे घे असे म्हणून ते वेनावर प्रहार करू लागले. त्यामुळे वेनराजा गतप्राण झाला. दुराचारी वेनराजा गेला. त्यामुळे धरती माता सुखावली. परंतु दुष्प्रवृत्ती लोकांनी अराजक माजविले. सर्वत्र खून, चोऱ्या, लूटमार, जाळपोळ होऊ लागली. प्रजाजन घाबरले. त्यांनी पुरोहितांकडे धाव घेतली. तेव्हा पुरोहितही सचिंत झाले.
काही पुरोहितांनी या गोष्टीचे चिंतन केले व त्यावर एक उपाय शोधून काढला. तो सर्वांना मान्य झाला. पृथूची जन्मगाथा. पुरोहितांनी प्रजेसमक्ष पुत्रप्राप्तीच्या इच्छेने वेनाची मांडी घुसळली तेव्हा त्यातून एक काळ्या रंगाची व्यक्ती बाहेर पडली. ती ठेंगणी व रुंद जबड्याची होती. ती म्हणाली, मी काय करू? तेव्हा पुरोहितांनी म्हटले, तात निषिध, बाळा वयस. या निषिधवरून लोक त्याला निषाद म्हणू लागले. त्यानंतर पुरोहितांनी वेनाच्या उजव्या बाहूचे मंथन केले. त्यावेळी त्यातून एक दिव्य पुरुष निघाला व तशीच एक तेजपुंज स्त्रीही उत्पन्न झाली. जोडपे पाहून पुरोहितांना आनंद झाला. एका सामुद्रिक शास्त्र जाणणाऱ्या पुरोहिताने त्या पुरुषाचा हात पाहिला तेव्हा त्याला विष्णूच्या हाताप्रमाणे तो वाटला, तर तळपायावर कमळचिन्ह दिसले. यावरून त्याने हा प्रजा पालनकर्ता व धर्मनिष्ठ होईल असे म्हटले. म्हणजे हा श्रीहरीचा अंश असून आपल्या सत्कृत्याने आपली कीर्ती प्रथितम म्हणजेच प्रसिद्ध करील, म्हणून याचे नाव पृथू ठेवा, असे इतर पुरोहित म्हणाले. त्याचप्रमाणे ती स्त्री अग्निज्वालेप्रमाणे सतेज व रूपवान असल्याने तिचे त्यांनी अर्ची असे नाव ठेवले. असा हा पृथू अर्चीचा जोडा राजसिंहासनावर बसविण्यास योग्य आहे असे त्यांनी ठरविले. हा अंगराजाचा वंश चालवील व प्रजापालनाचे कर्तव्य पार पाडील असे वाटल्यावरून त्यांनी त्यांच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू केली. पृथू अर्चीला राज्याभिषेक. यावेळी कुबेराने एक सुवर्ण सिंहासन व वरुणाने एक झळाळणारे छत्र दिले. त्या छत्रांकित सिंहासनावर पृथू अर्ची विराजमान झाले. पुरोहितांनी त्यांना राज्याभिषेक केला व पृथुवैन्यू हा अभिषिक्त राजा झाला. प्रजेने पृथुराजाचा जय जयकार केला. पुरोहितांनी आशीर्वाद दिले तेव्हा वायू, धर्म, इंद्र, यम, ब्रह्मदेव, सरस्वती, विष्णू व रुद्र इत्यादी देवदेवतांनी राजदंड, चामर, कीर्तिमाला, किरीट, हार, चक्र, पताका, पादुका असे अनेक उपहार दिले व पृथू अर्चीचा गौरव केला. त्यानंतर सूत मागधांनी स्तुतिगान करायला प्रारंभ केला. पुरोहित प्रसन्न झाले तर प्रजाजन डोलू लागले. सूत गाऊ लागले. ते ओळी मागून ओळी गात होते. एवढ्यात पृथुराजाने त्यांना थांबविले. म्हणाला, स्तुतिपाठकांनो, जोवर माझे गुण व्यक्त होत नाहीत तोवर तुम्ही उगाच स्तुती करू नका. महाराज, सूत बोलणार तोच पृथुराजा म्हणाला, माझ्या अंगी नसलेल्या गुणापेक्षा षडगुणैश्वर्य संपन्न अशा परमेश्वराचे गुणगान करणे उचित ठरते. पृथुराजाची ही निस्पृहता पाहून सूत मागध आनंदले. ते म्हणाले, महाराज, तुम्ही प्रत्यक्ष श्रीहरीचे अंश आहात, तेव्हा आम्ही तुमची अतर्क्य चरित्रे कशी गाणार? परंतु आम्हाला राजा कसा पाहिजे ते आम्ही सांगणार आहोत. त्यावर पृथुराजाने ठीक म्हणताच सूत गाऊ लागले. लोक हो, पृथुराजा अतिश्रेष्ठ, धर्माचरणाकडे प्रवृत्त, याच्या ठाई अष्ट लोकपाल शक्ती, अभिष्ट पुरवून करील जनभक्ती, करतो घेई परी करीन सक्ती, सान थोर हा भेद न करिता, जनता जनार्दनी ठेवी अनुरक्ती. सूत मागधांची ती स्तुतिसुमने सर्वांना सुगंध देऊन गेली. प्रजाजनांनी पुनश्च जय जयकार केला. त्यावर पृथुराजा म्हणाला, प्रजाजन हो, पुरोहितांनी मला जे धर्मसूत्र म्हणजे शासनसूत्र समजावून दिले आहे त्यानुसारच मी राज्य शासन करीन. मी अशी प्रतिज्ञा करतो की मी भूमीलाच परब्रह्म मानील, तिची सेवा करीन, दंडनीतीशास्त्रानुसारच आचरण करीन, कधीही स्वेच्छाचारी बनणार नाही. त्यावर प्रजाजनांनी उदयोस्तु उदयोस्तु असा पृथुराजाचा जय जयकार केला. पृथुराजाने ही पुरोहित, सूतमागध व ज्येष्ठ नगरजनांना वस्त्राभरणे देऊन भूषविले. त्यानंतर सभा संपली. लोक आपापल्या निवासाकडे वळले. जाताना पृथुराजाचे ते गोडवे गाऊ लागले. पृथूने त्याला अनुसरून आपले मंत्री नेमले, ज्याला त्याला कामे वाटून दिली. राजपुरोहितही नेमले. एकदा पृथू व राजपुरोहित आकाश न्याहाळत होते. मध्ये एक राजपुरोहित आकाशाकडे बोट दाखवून म्हणाला, ते पहा, 3 खांबी व 3 चाकी रथातून अश्विनी कुमार येत आहेत. त्यांनी आपल्याबरोबर मधुघट रथात घालून आणला आहे. याचा अर्थ वसंतागमन झाले आहे. वा, आता मधुर वारे वाहतील. जलराशीवरून वाहत येणारे वारे आल्हाददायक वाटतील. वनस्पती, पहाट सूर्यकिरणे ही सारीच सुखद होतील. दुसऱ्या पुरोहिताने पुष्टी जोडली आणि चर्चा तेथेच थांबली.
निसर्गमैत्री. त्या काळी ऋषींचा निवास वनांमध्ये असे. त्या वनांना तपोवने म्हणत. ऋषी जेथे राहत त्याला आश्रम म्हणत. आश्रमात ऋषींच्या निवासासाठी पर्णकुटी बांधत. पर्णकुटीभोवती आश्रमाच्या परिसरात फळे, फुले व छाया देणारे वृक्ष असत. तेथेच तपश्चर्येसाठी एक पंचवटी तयार केलेली असे. तीत बसण्यासाठी ओटा असे. त्याच्या पूर्वेस पिंपळ, उत्तरेस बेल, पश्चिमेस वड, दक्षिणेस आवळी, आग्नेयीस अशोक वृक्ष असे. तेथे ऋषी शिष्यांना शिकवीत. सर्वजण कंदमुळे, फळे व अकृष्ट पच्च म्हणजे रानावनातील तृणांनी यावर उदरनिर्वाह करीत. ऋषी त्या काळी फलाहार घेत व दूध पीत. प्रजाजनही कंदमुळे, फळे, कोदो, कुटकी सारखी नैसर्गिक तृणधान्ये वापरीत. गायी न पाळता रानातील गायींचे दूध काढीत. निसर्ग जे देईल त्यावरच ते आनंद मानित. आजच्या ऋषीपंचमीत तेच तत्त्व गोवलेले आढळते. या अन्नाला ऋषी अन्न म्हणतात. अकृष्टपच्च असेही नाव त्याला आहे. या नैसर्गिक तृणधान्यावरच प्रजा व राजा, ऋषी व मुनी आपली जीविका चालवीत असत. एकदा पृथ्वीराजा आपल्या राज्याची पाहणी करीत हिंडत होता, तेव्हा त्याला एका ठिकाणाचे प्रजाजन अतिशय अशक्त व हडकुळे दिसले. राजाने याचे कारण विचारले. त्यावर प्रजाजन म्हणाले, राजा, भूमी अन्नच देत नाही. फळे, फुले, तृणधान्ये, कंदमुळे यांचे तिने आकर्षण केले आहे. आम्ही सर्व क्षुधेने पिडलो आहोत, व्याकुळ झालो आहोत. हे बोलता बोलता ते अश्रू गाळू लागले. एकसारखी हाकाटी करू लागले. राजा, आम्हाला अन्न दे, अन्न दे. हे पाहून पृथ्वीराजा सचिंत झाला. त्याच्या मनात कळवळा उत्पन्न झाला. त्याने आपले आजगण धनुष्य हातात घेतले आणि भूमीकडे धावला. तशी भूमी गोरूप धारण करून पळू लागली. भयभीत हरणीसारखी थरथर कापू लागली. पळतानाही तिच्या दृष्टीपुढे तो धनुष्यधारी पृथ्वीराजाच तरळू लागला. आपला पाठलाग करीत असल्याचे तिने पाहिले. ती थकली व म्हणाली, राजा, मी तर तुझी कन्या, मला तू ठार करतोस. शिवाय तू धर्मप्रवण असताना एका अबलेचा घात करतोस. एकाच्या वधाने जर अनेक जण सुखी होत असतील तर तो वध न्यायच ठरतो. तू सर्व अन्न स्वतःच्या उदरात गडप केले आहेस. त्यामुळे प्रजाजन क्षुधेने व्याकुळ झाले आहेत. त्यांचे प्राण कंठात आले आहेत. गरीब बिचारे ते. त्यावर धरणी म्हणाली, त्यात माझा काय दोष? कसा नाही? पृथूने विचारले. ती सांगू लागली, राजा, पूर्वीच्या राज्यकर्त्याने अधर्माने राज्य केले. त्यामुळे चोर, दरोडेखोर, लुटारू माझा अन्नसाठा दडवून ठेवू लागले. म्हणूनच मी माझे अन्न दडवून ठेवले आहे. तुला ते हवे असेल तर तू वासरू रूपात ये. कारण वत्साने स्तनपान सुरू केले की गाईला दुधाचा पाणा फुटतो. तूही एखाद्या योग्य अशा वासराला आण व माझे दोहन कर. म्हणजे तुला हव्या त्या वस्तू हवे ते अन्न माझ्यापासून मिळेल. धरतीच्या या वाक्यावर पृथ्वीराजाने पुरोहितांशी विचारविनिमय केला. तेव्हा ते म्हणाले, वास होणे म्हणजे वात्सल्य भावाने भूमातेकडे पाहणे होय. तिच्यावर अत्याचार करून व तिला अनादराने वागविणे नव्हे, कारण ती भूमाता आहे. पृथ्वीने धरणीपासून धान्याची निर्मिती कशी करावी याचा उपाय योजला व पेरणी करून धान्य निर्मिती करू लागला. कृषीची जन्मकथा. प्रथमतः तर पृथ्वीराजाने मऊसर जमिनीवर सरी ओढल्या आणि त्या बी पेरले. त्याला पाणी मिळताच अंकुर फुटले आणि काही दिवसातच रोपटी वाऱ्यावर डोलू लागली. धरण सस्यश्यामल झाली. सर्वत्र हिरवी पिके बहरली, लहरली, मोहरली. त्याच रोपट्यातून धान्यबीजे बाहेर काढून लोक ते अन्न म्हणून खाऊ लागले. त्यांची क्षुधा शमली, चर्या उजळली, प्रजाजन हर्षाने नाचू लागले. पुढे पृथ्वीराजाने जमिनीवरील डोंगर माथा भुईसपाट केला. दऱ्या खोली बुजवली, भूमी समतल केली. नांगराचा फाळ तयार करून जमिनीवर तो चालवू लागला. नांगराला बैल जुंपले, ते तो ओढू लागले. ऋषी मंत्रोच्चार करीत म्हणाले, कृषीबलांनो, बैल आनंदाने व नांगर सहजतेने जमीन नांगरील. त्यांच्या जुंपण्या घट्ट करा, त्यांना पराण्यांचनी हाकला. कृषीदेवांनो, आम्ही केलेली ही स्तुती ऐका. तुम्ही आकाशात जे पाणी निर्मिले त्यानेच आमची शेते भिजवा. हे भाग्यशाली सीते, तू इकडे ये. तुला आम्ही वंदन करतो. म्हणूनच तू आमची भाग्यदात्री हो. तू सभग हो, सुफल हो. पृथ्वीराजाची ही कृषीविद्या प्रजेला आवडली.
देव, पितर, मानव, दानव, गंधर्व व दैत्य या सर्वांनीच ती उचलून धरली आणि धरतीपासून हव्या त्या वस्तू ते प्राप्त करू लागले. याप्रमाणे पृथूची कन्या ती पृथ्वी असे नाव धरतीला पडले. ऋषी म्हणाले, कृ म्हणजे नांगरणे. पृथुराजाने धरा नांगरली, तिच्यात बी पेरले, रोपे फुटली, तेव्हा त्यांची काळजी घेतली, त्यांच्यातील बियांचे धान्य घेतले, तेच त्याचे कृषिकर्म होय. म्हणून पृथुवैन्य हा पहिला कृषक ठरतो. तसेच आर म्हणजे नांगरणे. पृथुवैन्यूने प्रथम जमीन नांगरली म्हणून तो पहिला आर्य ठरतो. एकूण या जगातील पहिला शेतकरी भारतीय आहे. असा हा पहिला कृषक व पहिला आर्य गंगा यमुनेच्या मैदानात प्रयाग क्षेत्री राहत होता. त्याचा काळ अभ्यासकांच्या मते इसवी सनापूर्वी 9-10 हजार वर्षे असा आहे. पृथुवैन्याने प्रारंभी व्रीही नावाचे धान्य घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यात शाली साळी, तंदूल म्हणजे तांदूळ, आथू, यव, जव आणि सातू, गोधूम म्हणजे गहू, निवार, पियंगू म्हणजे राळा, भाज म्हणजे मूग, मुदग म्हणजे उडीद, तील म्हणजे तीळ, सरसू म्हणजे मोहरी, एरंड अशा नाना प्रकारची धान्ये लोक घेऊ लागले. या कृषीतील धान्याचे नाव त्यांनी कृष्टपच्च ठेवले. धन्यवाद.